श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज गुरुवार, स्वामींचा वार. तसेच तर प्रत्येक वार स्वामींचा असतो असं मला वाटतं, पण गुरुवारला असं एक विशेष महत्त्व आहे. आणि त्याबरोबरच आज अमावस्या पण आहे, आषाढी अमावस्या. तसेच तर पौर्णिमेला आणि अमावस्याला विशेष असं महत्त्व आहे आपल्या अध्यात्मामध्ये. तर आज जी अमावस्या आहे ती आहे दिव्यांच्या पूजेची अमावस्या. आणि ही अमावस्या नेमकी गुरुवारी आलेली आहे. या अमावस्याला आषाढी अमावस्या असंही म्हटलं जातं. आषाढ दर्शदीप किंवा दिव्यांची अमावस्या हे म्हटलं जातं. तर संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभम करोती कल्याणम म्हणून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यानपिढ्या चालत आला आहे, बरोबर ना. आणि आता आधुनिक जगात विजेंच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचा दिवा लावतो, कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद पवित्र वाटतो. दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे. तर दीप अमावस्याबद्दल थोडं जाणून घेऊया. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. आणि तुम्हाला तर माहीत आहे, श्रावण महिन्याला पवित्र महिना असं मानलं जातं. या महिन्यामध्ये महादेवाची आराधना केली जाते, उपासना केली जाते. आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर पाऊस व अंधारून येणं हे तर श्रावण महिन्याचे एक वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामण दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख करून ठेवण्याचा हा दिवस असतो, म्हणजे दीप अमावस्या असतो, म्हणजे ज्याला दिव्यांची अमावस्या म्हणलं जातं. या दिवशी घरातील सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी, फुलांची आरास करावी. सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावे. कणकेचे गोड दिवे जे की उकडलेले बनवतात, ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात. या सर्वांची हळद कुंकू, पिवळी फुले, दुर्वा. आणि दुर्वा म्हटलं जातं तर हे दुर्वा हे वंशवृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे दुर्वा अर्पण करून थोडीशी प्रार्थना करावी. अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य या अमावस्येच्या दिवशी दाखवावा. यावेळी खालील मंत्रांनी दिव्याची प्रार्थना करतात. दीप सूर्याग्नी रूपस्तव तेज उत्तम. आणि दुसरा जो मंत्र आहे, ग्रहान मतकृंता पूजा सर्व कामप्रदो भव. याचा अर्थ असा होतो, हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. आणि या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार असं महत्त्व आहे. प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी, हेच आपली संस्कृती सांगते. आणि काही ठिकाणी या दिवशी पितृतर्पण देतात. आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य देखील काही ठिकाणी दाखवतात. पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृतर्पण होय. अमावस्याला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असं मानलं जातं. आणि त्याबरोबरच प्रत्येक अमावस्याला तुम्ही दही भाताचा नैवेद्य, बिना मिठाच्या दही भाताचा नैवेद्यही अमावस्याला दाखवला जातो, ज्यामुळे आपला पितृदोष कमी होतो. घरातील इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी, हेच आपली संस्कृती सांगते. आणि आजची जी अमावस्या आहे, दीप अमावस्या, ज्याला आषाढी अमावस्याही म्हटलं जातं, तर
आजच्या अमावस्येला दीप प्रज्वलनाचे खूप जास्त महत्त्व आहे. तर शक्य झालं तर आज तुम्ही तुमच्या पितरांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य पितृतर्पण करावे आणि तेवढंही जर शक्य नसेल तुम्हाला तर दही भाताचा नैवेद्य वरती एका साईडला दाखवावा. आणि आजचा दिवस तुम्हाला चांगला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तुम्हाला या चॅनेलवरील द लॉर्ड दत्तात्रय संप्रदाय या माझ्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो.